हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर थर्मोडायनामिक्स स्टँडर्ड 12 आणि लेक्चर नंबर आहे 13 आणि आज जो टॉपिक आपण लक्षामध्ये घेणार आहोत तो आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, दॅट इज FLTD. द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स यालाच सिम्पली लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी असं म्हटलं जातं. 8वी 9वी 10वी मध्ये हा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपण अतिशय चांगल्या पद्धतीने पाठ केलेला असतो. त्यात तोच खरा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे, आपल्याला तेव्हा माहिती नसतं. आता तुमच्या लक्षामध्ये येईल की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इज नथिंग बट अ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तर या FLTD चे पहिले आपण काही स्टेटमेंट्स जे आहे ते लक्षामध्ये घेणार आहोत. कोणकोणते आहेत बघा. सगळ्यात पहिला, energy is neither be created nor be destroyed, but it can be converted from one form to another form. Total energy of the universe always remains constant. माहिती आहे तुम्हाला, हा ऑलरेडी तुम्ही शिकलेले आहात. काय सांगितलं बघा, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, म्हणजे एनर्जीला निर्माणही करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. बट इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. त्याला फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करता येतं. एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, एनर्जीला निर्माणही करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. तिला फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट केल्या जाऊ शकतं. व्हेन वन फॉर्म ऑफ एनर्जी डिसअपियर, एक फॉर्म एनर्जीचा डिसअपियर होतो म्हणजे वापरल्या जातो, देन सेम अमाउंट ऑफ अदर फॉर्म ऑफ एनर्जी रिअपियर, म्हणजे एक एनर्जी जेवढी तुम्ही वापराल तेवढीच दुसरी एनर्जी निर्माण झाल्याचं दिसून येतं. कारण एनर्जी निर्माणही होत नाही आणि नष्टही होत नाही, ती फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट झाल्याचं आपल्याला दिसतं. एक एनर्जी जेवढी डिसअपियर होईल तेवढीच दुसरी एनर्जी रिअपियर झाल्याचं आपल्याला लक्षामध्ये येतं. टोटल एनर्जी ऑफ द आयसोलेटेड सिस्टीम ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. जी एखादी आयसोलेटेड सिस्टीम आहे त्याची टोटल एनर्जी ही नेहमी कॉन्स्टंट राहते, इररिस्पेक्टिव्ह ऑफ द चेंजेस ऑकर इन इट. त्याच्या आतल्या आतमध्ये भलेही काही चेंजेस होतील पण टोटल एनर्जी जी आहे आयसोलेटेड सिस्टीमची ती नेहमी कॉन्स्टंट राहते. आणि बेस्ट आयसोलेटेड सिस्टीमचं, परफेक्ट आयसोलेटेड सिस्टीमचं एकमेव उदाहरण म्हणजे युनिव्हर्स आहे. आणि म्हणून आपण आयसोलेटेड सिस्टीमच्या ऐवजी युनिव्हर्स हा शब्द वापरून पुढचं स्टेटमेंट आपण तयार केलंय. टोटल एनर्जी ऑफ द युनिव्हर्स ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. हे पुढचं त्याला लावायला हरकत नाही, इररिस्पेक्टिव्ह ऑफ द चेंजेस ऑकरिंग इन इट. युनिव्हर्सच्या आतमध्ये म्हणजेच आयसोलेटेड सिस्टीमच्या आतमध्ये जे काही बदल होतील ते होत, पण टोटल एनर्जी ऑफ द आयसोलेटेड सिस्टीम, दॅट इज टोटल एनर्जी ऑफ द युनिव्हर्स, ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. ते नेहमी कॉन्स्टंट असल्याचं आपल्याला दिसून येतं. पुढे, टोटल एनर्जी ऑफ द सिस्टीम अँड सराउंडिंग मस्ट रिमेन्स कॉन्स्टंट although it may changes from one form to another form. टोटल एनर्जी ही नेहमी कॉन्स्टंट राहते, भले एक एनर्जी दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट झाली तरीही. आता नेक्स्ट स्टेटमेंट कडे आपल्याला जायचं आहे. काय, प्रोडक्शन ऑफ वर्क विदाउट कन्झ्युमिंग एनर्जी इज नॉट पॉसिबल फॉर एनी मशीन ऑर इंजिन. कुठलंच मशीन किंवा इंजिन एनर्जी लावल्याशिवाय त्या ठिकाणी वर्क करू शकत नाही. किती स्टेटमेंट दिले आहेत? ABCDEF. बरोबर आहे. बोर्डाच्या परीक्षेकरता 2 स्टेटमेंट लिहायला सांगतात. जेव्हा 2 स्टेटमेंट लिहायची वेळ येते त्यावेळेला आपण पहिलं स्टेटमेंट आणि हे जे आयसोलेटेड सिस्टीम वालं दुसरं स्टेटमेंट आणि हे F म्हणजे A, नंतर घेतला आपण C आणि नंतर घेतलं F, हे त्यामध्ये कंपल्सरी लिहिले पाहिजे. A नंतर C आणि F. आता हे का सांगितलं? कारण B आणि E C सारखंच आहे. B हे A सारखं आहे त्याच्यामुळे त्यांना गाळलं तरी चालेल. जेव्हा 2 स्टेटमेंट लिहायची वेळ येईल तेव्हा 3 तरी लिहिले गेले पाहिजे. पण MCQच्या दृष्टीने सगळे स्टेटमेंट वाचलेले असणं आवश्यक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज स्टेटमेंट फॉर FLTD असं म्हटलं जाऊ शकतं, म्हणून या सगळ्यांवरती नजर टाकलेली असणं आवश्यक आहे. एकदा रॅपिड रिवाइज करू.
काय होतं बघा, एनर्जी इज नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, but it can be converted from one form to another form. When one form of energy disappear, equal amount of other form of energy reappear. Total energy of the isolated system always remains constant, irrespective of the changes occurring in it. And the best and perfect example of isolated system is universe. That's why we can say that total energy of the universe always remains constant, irrespective of the changes occurring in it. Total energy of the system and surrounding, total energy of the system and surrounding म्हणजे total universe झालं, must remains constant, although it may changes from one form to another form. And the production of work without consuming energy is not possible for any machine or engine. So all these are the statements of first law of thermodynamics. आता हा जो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे, काही सायंटिस्ट असं मत होतं की इट इज सिम्पली द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी अलोन. इट नीड्स सम मॉडिफिकेशन. त्यात मॉडिफिकेशनची आवश्यकता आहे. का वाटलं सायंटिस्टला की या फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये मॉडिफिकेशनची आवश्यकता आहे? याचं कारण आहे त्या काळामध्ये आलेलं आइन्स्टाईनचं इक्वेशन, आइन्स्टाईनचं मास एनर्जी रिलेशनशिपचं इक्वेशन, जे फेमस इक्वेशन तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, E इज इक्वल्स टू mc स्क्वेअर. आणि हे इक्वेशन सांगतं की एनर्जी अँड मास आर इंटर कन्व्हर्टेबल. एनर्जी आणि मास हे एकमेकांमध्ये रूपांतरित होऊ शकतात. आणि म्हणून काही सायंटिस्ट असं म्हणणं होतं की इट इज इम्प्रॉपर टू कन्सिडर द कन्झर्वेशन ऑफ एनर्जी अलोन और कन्झर्वेशन ऑफ मास अलोन. तुम्ही कन्झर्वेशन ऑफ एनर्जीच फक्त लक्षामध्ये घेणं हे चुकीचं आहे किंवा कन्झर्वेशन ऑफ मास फक्त लक्षामध्ये घेणं चुकीचं आहे. याचं कारण आहे एनर्जी आणि मास जर काही इंटर कन्व्हर्टेबल आहे तर त्यांना एकत्रित विचारात घेऊन लॉ हा असणं गरजेचं आहे. इथे जो लॉ आपण बघितला तो सिम्पली लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी होता. यातली इथे आपण सांगतोय की एक एनर्जी दुसऱ्या एनर्जीमध्ये कन्व्हर्ट होते, पण आइन्स्टाईनने सांगितलं की एक एनर्जी फक्त दुसऱ्या एनर्जीज मध्ये कन्व्हर्ट होते असं नाही, तर ती मास मध्ये सुद्धा कन्व्हर्ट होऊ शकते किंवा मास सुद्धा एनर्जी मध्ये कन्व्हर्ट होऊ शकतं. असं E इज इक्वल्स टू mc स्क्वेअरच्या माध्यमातून आइन्स्टाईननी आपल्या समोर मांडलं होतं. आणि म्हणून काही सायंटिस्टचा असा दृष्टिकोन होता की इट इज इम्प्रॉपर टू कन्सिडर द कन्झर्वेशन ऑफ एनर्जी अलोन और कन्झर्वेशन ऑफ मास अलोन. One must consider energy and mass together, and that's why there is a need of modification in the first law of thermodynamics. And the modified law is, काय modified law? या ठिकाणी total mass and energy of an isolated system. इथे आपण काय म्हटलं होतं? फक्त टोटल एनर्जी म्हटलं होतं. आता कोणता शब्द आलेला आहे? टोटल मास अँड एनर्जी ऑफ द आयसोलेटेड सिस्टीम ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट इररिस्पेक्टिव्ह ऑफ द चेंजेस ऑकरिंग इन इट. काय बोललो होतं बघा, आइन्स्टाईन मास एनर्जी रिलेशनशिप आहे E इज इक्वल्स टू mc स्क्वेअर. एनर्जी आणि मास हे इंटर कन्व्हर्टेबल आहे. That's why it is improper to consider the conservation of mass alone or conservation of energy alone. That's why there is a need of modification of first law of thermodynamics. And the modified law is total mass and energy of the isolated system always remains constant irrespective of the changes occurring in it. परंतु काही जणांचा व्ह्यू असा होता की थर्मोडायनामिक्स ही मॅक्रोस्कोपिक सिस्टीम आहे. थर्मोडायनामिक्स ही मॅक्रोस्कोपिक सिस्टीम आहे आणि या थर्मोडायनामिक्स मध्ये कन्व्हर्शन ऑफ मास अँड एनर्जी याचे फारसे उदाहरणं दिसून येत नाही. याचा फारसा पुरावा आपल्याला दिसून येत नाही. याची फारशी आवश्यकता आपल्याला दिसून येत नाही. काय वाक्य दिलंय बघा, नो मेजरेबल कन्व्हर्शन ऑफ मास अँड एनर्जी आर ऑब्झर्व इन थर्मोडायनामिक्स ऍज इट इज अ मॅक्रोस्कोपिक सिस्टीम. मग जर का मास आणि एनर्जीचं फारसं कन्व्हर्शन आपल्याला थर्मोडायनामिक्स मध्ये आढळत नाही तर कशाला त्याच्यामध्ये मासचा उल्लेख करायचा? जो कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणून ठेवलेला आहे तो तसाच ठेवायला हरकत नाही. आणि म्हणून काही सायंटिस्टचं म्हणणं होतं की सिम्पल फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इज सफिशियंट अँड देर इज नो नीड ऑफ मॉडिफिकेशन. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन मतप्रवाह दिसून येतात.
एक मतप्रवाह सांगतो की नीड ऑफ मॉडिफिकेशन करा आणि टोटल मास अँड एनर्जी असा शब्द वापरा. तर काहींचं असं म्हणणं आहे की थर्मोडायनामिक्स मध्ये मास आणि एनर्जीचं कन्व्हर्शनचं फारसं कामच पडत नाही, मग कशाला मास त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचं. टोटल एनर्जी ऑफ द युनिव्हर्स ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट असं ठेवलं तरी चालेल. असे दोन मतप्रवाह आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. पुढे आपल्याला कन्सेप्ट बघायची आता मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आता मॅथमॅटिकल एक्सप्रेशन पाहत असताना लेट अस कन्सिडर द सिस्टीम विथ इनिशियल इंटरनल एनर्जी एज U1. आपण एक सिस्टीम कन्सिडर केली ज्यामध्ये इनिशियल इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम किती आहे U1 आहे. त्या सिस्टीमला आपण Q अमाऊंट ऑफ हीट सप्लाय केली. Q अमाऊंट ऑफ हीट काय केली? सप्लाय. मग Q अमाऊंट ऑफ हीट जर का त्या सिस्टीमला सप्लाय केली तर त्याची आधीची इंटरनल एनर्जी किती होती? U1. त्यात Q एवढी हीट टाकली म्हणजेच मग इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम किती झाली? U1 प्लस Q. त्यामध्ये सराउंडिंगनी सिस्टीम वरती W अमाऊंट ऑफ वर्क डन केलं. काय म्हणतोय बघा आपण, लेट W वर्क इज डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग. मग W एवढं वर्क हे ऑन द सिस्टीम झालेलं आहे म्हणजे इंटरनल एनर्जी अजून वाढेल. सुरुवातीला होती U1, त्याला Q हीट सप्लाय केल्यावर झाली U1 प्लस Q. त्याच्यावर W वर्क डन झाल्यानंतर ती जी फायनल इंटरनल एनर्जी आहे ती होईल U1 प्लस Q प्लस W. पण फायनल इंटरनल एनर्जीसाठी सिम्बॉल आपण वापरतो U2 म्हणजेच U2 इज इक्वल्स टू U1 प्लस Q प्लस W. बघा सुरुवात कुठून केली होती? इनिशियल इंटरनल एनर्जी काय होती? U1, त्याला Q हीट सप्लाय केली मग झाली U1 प्लस Q. त्याच्यावर W वर्क डन झालं मग झाली U1 प्लस Q प्लस W. बट इट इज इक्वल्स टू U2 विच इज अ फायनल इंटरनल एनर्जी. सो वी हॅव U2 इज इक्वल्स टू U1 प्लस Q प्लस W. या U1 ला इकडे आणा म्हणजे U2 मायनस U1 इज इक्वल्स टू Q प्लस W. देअरफॉर आता U2 मायनस U1 म्हणजेच डेल्टा U. डेल्टा U इज इक्वल्स टू Q प्लस W म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल्स टू the amount of heat supplied to the system and amount of work done on the system by the surrounding. ऐका, याला हे जे एक्सप्रेशन आहे मॅथमॅटिकल याला वाक्यात सांगतोय मी. डेल्टा U इज इक्वल्स टू Q प्लस W इज द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. डेल्टा U म्हणजे काय आहे? चेंज इन इंटरनल एनर्जी, इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी या एक्झाम्पल मध्ये इज इक्वल टू Q म्हणजे काय आहे? अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड टू द सिस्टीम प्लस W म्हणजे काय आहे? अमाऊंट ऑफ वर्क डन ऑन द सिस्टीम. लक्षात येत आहे? मग इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज द सम ऑफ अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड टू द सिस्टीम प्लस अमाऊंट ऑफ वर्क डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग. दिस इज द mathematical expression for the first law of thermodynamics. Delta U is equals to Q plus W. Now, first law of thermodynamics for various processes. वेगवेगळ्या प्रोसेस करता आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सला अप्लाय करून बघणार आहोत. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय आहे? डेल्टा U इज इक्वल्स टू Q प्लस W. डेल्टा U is the change in internal energy. Q is the amount of heat supplied to the system and W is the amount of work done on the system. आता समजा आपण हा जो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे हा आयसोथर्मल प्रोसेस करता वापरायचं ठरवलं. तर आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय असतं? टेम्परेचर कॉन्स्टंट. आता आपल्याला माहितीये इंटरनल एनर्जी इज अ टेम्परेचर डिपेंडंट प्रॉपर्टी अँड इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. मग जर का टेम्परेचर कॉन्स्टंट आहे याचा अर्थ इंटरनल एनर्जी सुद्धा कॉन्स्टंट असेल आणि इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा U इज इक्वल टू 0. मग या ठिकाणी डेल्टा U ची किंमत 0 ठेवा म्हणजेच FLTD काय बनेल? 0 इज इक्वल टू Q प्लस W. 0 इज इक्वल टू Q प्लस W म्हणजेच Q इज इक्वल्स टू मायनस W किंवा W इज इक्वल्स टू मायनस Q. आता Q इज इक्वल्स टू मायनस W ला वाक्यात कसं सांगता येईल बघा. Q म्हणजे काय आहे? तर हीट ऍब्सॉर्ब बाय द सिस्टीम इज इक्वल्स टू वर्क डन ऑन द सराउंडिंग बाय द सिस्टीम. मायनस W आहे ना, मायनसचा अर्थ वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. बघा Q चा अर्थ काय? हीट ऍब्सॉर्ब बाय द सिस्टीम आणि मायनस W चा अर्थ काय? वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. दोन वाक्य एकत्रित करा. heat absorbed by the system is equals to work done by the system on the surrounding. आता याच्या करता W is equals to minus Q.
डब्ल्यू पॉझिटिव्ह आहे म्हणजे वर्क डन ऑन द सिस्टीम इज युटिलाइज टू रिलीज द एनर्जी बाय द सिस्टीम. मायनस क्यू म्हणजे सिस्टीमने एनर्जी दिली आहे, मग कोणाला दिली आहे ती सराउंडिंगला. डब्ल्यूचा अर्थ काय आहे, वर्क डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग. सराउंडिंगने सिस्टीमवर वर्क केलंय, त्याच्या बदल्यामध्ये सिस्टीमनी क्यू एवढी एनर्जी सराउंडिंगला दिलेली आहे. मग वाक्य काय झालं, वर्क डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग म्हणजे डब्ल्यू रिझल्ट्स इन द रिलीज, का बरं मायनस आहे, रिलीज ऑफ हीट बाय द सिस्टीम. वर्क डन ऑन द सिस्टीम इज इक्वल्स टू रिलीज ऑफ हीट बाय द सिस्टीम. वर्क डन ऑन द सिस्टीम इज इक्वल्स टू रिलीज ऑफ हीट बाय द सिस्टीम. ओके, आता हे झालं आयसोथर्मल प्रोसेस करता. आता दुसरी घेऊ आपण आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस म्हणजे इट इज द प्रोसेस विच इज कॅरिड आउट इन अ क्लोज कंटेनर. क्लोज कंटेनर मध्ये जर का आपण गॅसियस प्रोसेस कॅरी आउट केली तर व्हॉल्यूम चेंज व्हायला चान्सेस नाहीये, म्हणजे व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू आउट. म्हणजेच डेल्टा व्ही इज इक्वल्स टू 0, म्हणजेच डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस पीईएक्स इंटू डेल्टा व्ही इज इक्वल टू 0. मग या ठिकाणी डब्ल्यू ची किंमत 0 ठेवा, म्हणजेच डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू है ना, आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूम असल्यामुळे डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू व्ही म्हणू आपण त्याला. नुसतं क्यूच्या ऐवजी काय करू त्याला, क्यू व्ही, बिकॉज ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे. डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू व्ही, किंवा असंही म्हणता येईल मल्टिप्लाय बोथ साइड बाय -1 केलं तर मायनस डेल्टा यू इज इक्वल्स टू मायनस क्यू व्ही. यावरनं काय बोलता येईल, द इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज इक्वल्स टू अमाउंट ऑफ हीट सप्लाइड टू द सिस्टीम बाय द सराउंडिंग ऍट अ कॉन्स्टंट व्हॅल्यू. बघा, डेल्टा यू इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज इक्वल्स टू अमाउंट ऑफ हीट सप्लाइड टू द सिस्टीम बाय द सराउंडिंग ऍट कॉन्स्टंट व्हॅल्यू. तेच मायनस डेल्टा यू डिक्रीज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम is due to release of heat energy by the system to the surrounding at constant volume. वाक्याकडे लक्ष द्या. डिक्रीज इन, मायनस अर्थ डिक्रीज, डिक्रीज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज ड्यू टू रिलीज ऑफ हीट एनर्जी बाय द सिस्टीम टू द सराउंडिंग ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. एक गोष्ट लक्ष द्या, आपण शिकलो ऑलरेडी की इंटरनल एनर्जी हे स्टेट फंक्शन आहे, पण हीट, अमाउंट ऑफ हीट क्यू हे मात्र पाथ फंक्शन आहे. असं जरी असलं तरी क्यूव्ही हे मात्र स्टेट फंक्शन आहे, कारण की क्यूव्ही म्हणजे याचा अर्थ पाथ आपण डिफाईन केलेला आहे आणि व्हॅल्यूज फिक्स झालेल्या आहेत. बघा, खालचं वाक्य फार महत्वाचं आहे, यामध्ये एमसीक्यू लपलेला आहे. बघा, यू इज अ स्टेट फंक्शन, क्यू इज नॉट अ स्टेट फंक्शन, बट क्यूव्ही इज अ स्टेट फंक्शन. कारण डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यूव्ही आहे. मग डेल्टा यू जर का स्टेट फंक्शन आहे तर क्यूव्ही सुद्धा स्टेट फंक्शन असणार आहे. का बरं, क्यू स्टेट फंक्शन नाही, कारण क्यू डिपेंड्स अपॉन पाथ, पण क्यूव्ही मध्ये एक पाथ डिफाईन झालेला आहे. आता त्या पाथचा विचार करायची गरजच नाहीये आणि त्यामुळे क्यूव्ही इज अ स्टेट फंक्शन बिकॉज ऍज द पाथ इज डिफाईन वी हॅव स्पेसिफिक व्हॅल्यूज. आणि त्यामुळे इंटरनल एनर्जी इज अ स्टेट फंक्शन, heat Q is not a state function, but QV is a state function because in QV the path is defined and values are already described. आणि त्यामुळे स्पेसिफिक व्हॅल्यूज त्या ठिकाणी असणार, म्हणून QV is a state function although Q is not a state function. म्हणजे फक्त हीट असं बोललो आपण तर स्टेट फंक्शन नाही, कारण ते पाथवर डिपेंड आहे. आपण ऑलरेडी प्रश्न घेतलाय त्यावरती की क्यू हीट इज अ पाथ फंक्शन म्हणून. पण क्यूव्ही एकच पाथ आहे, तो म्हणजे आयसोकोरिक पाथ. मग एकदा का पाथ डिसाईड झालेला आहे तर पाथचा विचार करण्याची आवश्यकताच नाहीये आणि त्याला फिक्स व्हॅल्यूज त्या ठिकाणी असतील आणि त्यामुळे क्यूव्ही याला मात्र आपण काय म्हणणार आहोत, स्टेट फंक्शन असं आपण म्हणणार आहे. आतापर्यंत आपण फर्स्ट लॉ ला आयसोथर्मल प्रोसेस मध्ये बघितलं आणि आयसोकोरिक प्रोसेस मध्ये बघितलं. आता आयसोबारिक प्रोसेस मध्ये घ्या. आयसोबारिक प्रोसेस मीन्स प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू ऑफ. प्रेशर कॉन्स्टंट, ऑलरेडी हा लॉ घेताना यामध्ये प्रेशर जे आहे डब्ल्यू, ज्या डब्ल्यूचा उल्लेख आहे, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पीईएक्स इंटू डेल्टा व्ही. तर पीईएक्स इज अ कॉन्स्टंट एक्सटर्नल अपोजिंग प्रेशर. म्हणजे ऑलरेडी ही प्रेशर कॉन्स्टंट घेऊनच हा लॉ तयार केलेला आहे
त्यामुळे आयसोबारिक प्रोसेसमध्ये एफएलटीडी मध्ये कुठलाही बदल होत नाही, ऍज इट इज तो राहतो. म्हणजे डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू हा फॉर्म्युला आयसोबारिक प्रोसेसमध्ये एफएलटीडीचा जसाच्या तसा राहतो. आता घेऊ आपण ऍडियाबॅटिक प्रोसेस. ऍडियाबॅटिक प्रोसेसमध्ये सिस्टीम आयसोलेटेड असते. आयसोलेटेड थर्मास फ्लास्कचं उदाहरण आपण मागे दिलं होतं. याचा अर्थ काय की सिस्टीम आयसोलेटेड आहे म्हणजे हीट कॅन नॉट बी एक्सचेंज बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. हीटची देवाणघेवाण होणार नाही. मग हीटची देवाणघेवाण होणार नाही याचा अर्थ क्यू तर झिरो झाला. मग क्यू जर का झिरो झाला तर एफएलटीडी काय बनला, डेल्टा यू इज इक्वल टू डब्ल्यू किंवा मायनस डेल्टा यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. याला वाक्यात सांगा. इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी इज ड्यू टू वर्क डन ऑन द सिस्टीम. Decrease in internal energy is due to work done by the system. Minus म्हणून decrease in internal energy of the system is due to work done by the system on the surrounding. बरोबर आहे. तर दिस इज अबाउट द ऍडियाबॅटिक प्रोसेस. म्हणजे वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये एफएलटीडी आपण तुमच्या समोर मांडलेला आहे. मी एक एमसीक्यू तुमच्या समोर मांडतो जो येऊन गेला याच्या आधी. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इन ऍडियाबॅटिक प्रोसेस इज, आणि 4 ऑप्शन मध्ये हे ऑप्शन होतं डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू, आणि हे पण ऑप्शन होतं डेल्टा यू इज इक्वल टू डब्ल्यू. आता काही विद्यार्थ्यांनी घाईघाईत हे टिक करून टाकलं. तेव्हा एफएलटीडी आहे, बरोबर आहे, हा एफएलटीडी आहे. इट इज नॉट रॉंग बट मोर करेक्ट, कारण त्यांनी नुसतं एफएलटीडी नव्हतं म्हटलं, त्यांनी म्हटलं होतं एफएलटीडी फॉर ऍडियाबॅटिक प्रोसेस. मग ऍडियाबॅटिक प्रोसेसमध्ये हा एफएलटीडी असा बनतो डेल्टा यू इज इक्वल टू डब्ल्यू. त्यामुळे हे ऑप्शन न सिलेक्ट करता हे ऑप्शन सिलेक्ट करायला पाहिजे होतं की डेल्टा यू इज इक्वल्स टू डब्ल्यू विच इज मोर करेक्ट, किंवा मायनस डेल्टा यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू हे ऑप्शन सुद्धा चाललं असतं त्या ठिकाणी. तर हा एक मुद्दा लक्ष द्या. कोणत्या प्रोसेससाठी तुम्हाला एफएलटीडी विचारलाय तो आपण डोक्यामध्ये ठेवणं आवश्यक आहे. काही कन्सेप्ट या ठिकाणी आपण घेऊ. आपण जे एक शेवटचं स्टेटमेंट फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं सांगितलं होतं की इट इज नॉट पॉसिबल टू डू वर्क विदाउट कन्झ्युमिंग एनर्जी. एनर्जी कन्झ्युम केल्याशिवाय वर्क होऊ शकत नाही. पण सायंटिस्टचं एक स्वप्न आहे, एक अशी मशीन बनवायची ज्याला त्यांनी म्हटलेलं आहे परपिच्युअल मोशन मशीन. आता परपिच्युअल मोशन मशीन म्हणजे काय, तर इट इज द मशीन विच वर्क्स विदाउट कन्झ्युमिंग एनर्जी. एनर्जी न लावताच त्या ठिकाणी वर्क डन होईल, त्याला परपिच्युअल मोशन मशीन म्हटलं जातं. आणि सायंटिस्टचं हे स्वप्न आहे की हे अशक्य पाय गोष्ट आपण करण्याचा प्रयत्न करायचा. मग यात यश मिळणार आहे का, नाही. प्रॅक्टिकली अशी मशीन पॉसिबल नाही. मग असा का विचार सायंटिस्ट करतात आहे की परपिच्युअल मोशन मशीन तयार करायची, द मशीन विच वर्क्स विदाउट कन्झ्युमिंग एनर्जी, जे प्रॅक्टिकली शक्यच नाही आहे. तर सायंटिस्टचं असं म्हणणं आहे की त्या प्रयत्नामध्ये आपण अशी तरी मशीन तयार करू की जी वर्क करेल विथ कन्झ्युमिंग ऑफ लेस एनर्जी. कमी श्रमामध्ये, कमी खर्चामध्ये, कमी त्रासामध्ये जास्त वर्क डन मिळेल अशी एनर्जी तरी, अशी मशीन तरी आपण तयार करू शकू असं स्वप्न सायंटिस्टचं या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की इट इज नॉट पॉसिबल टू प्रोड्यूस द परपिच्युअल मोशन मशीन. दॅट इज इट इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल टू क्रिएट अ मशीन विच वर्क्स विदाउट कन्झ्युमिंग एनर्जी. पण हे टार्गेट ठेवल्यावरती निदान अशी तरी मशीन तयार करता येईल की विच वर्क्स बाय कन्झ्युमिंग लेस एफर्ट, लेस एनर्जी. ठीक आहे की. दुसरा आहे, हे जे एफएलटीडीचे स्टेटमेंट्स आपण बघितले होते ते वेगवेगळ्या सायंटिस्टनी दिले होते. त्यामध्ये मेयर आहे, ज्यूल आहे, क्लासियस आहे, केल्विन आहे, हेल्महोल्ट्ज आहे. या वेगवेगळ्या सायंटिस्टनी मिळून त्या ठिकाणी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे स्टेटमेंट आपल्या समोर मांडल्याचं दिसून येतं. करोलरी ऑफ एफएलटीडी. करोलरी म्हणजे सपोर्टिंग थेरम म्हणू आपण, सपोर्टिंग लॉ म्हणू. तर जो मेन लॉज, मेन स्टेटमेंट आपण एफएलटीडीचे पाहिले होते त्यालाच सपोर्टिंग मध्ये अजून एक लॉ या ठिकाणी आपल्याला देता येईल, ज्याला करोलरी असं म्हटलं जातं. तर करोलरी ऑफ एफएलटीडी हे ज्यूल नावाच्या सायंटिस्टने आपल्याला दिलं आणि त्या करोलरीचं इलिस्ट्रेशन त्यांनी स्टीम इंजिनवरती केलेलं आहे. कशावरती, स्टीम इंजिनवर. तर काय आहे करोलरी, तर मेकॅनिकल वर्क किंवा मेकॅनिकल एनर्जी दॅट इज वर्क, मेकॅनिकल एनर्जी दॅट इज वर्क and heat energy can be quantitatively interconverted into each other. म्हणजे जेवढी एनर्जी, हीट एनर्जी आपण लावली तेवढं वर्कडन तयार होईल, किंवा जेवढं वर्कडन करायचं असेल तेवढी हीट एनर्जी तुम्हाला लावावी लागेल. त्यांच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप आहे असं ही करोलरी सांगते. काय करोलरी, मेकॅनिकल एनर्जी म्हणजेच वर्क अँड हीट एनर्जी
they can be quantitatively interconverted into each other. तर तुम्हाला मॉडिफाईड FLTD काय होता? Total mass and energy of the isolated system always remains constant irrespective of the changes occurring in it. फर्स्ट लॉ मॅथमॅटिकल एक्सप्रेशन काय होतं? डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू. जो आयसोथर्मल मध्ये काय झाला होता? क्यू इज इक्वल्स टू मायनस डब्ल्यू किंवा डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस क्यू. आयसोकोरिक मध्ये काय झाला होता? डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यूव्ही और मायनस डेल्टा यू इज इक्वल्स टू मायनस क्यूव्ही. आयसोबारिक मध्ये जसाच्या तसा. ऍडियाबॅटिक मध्ये काय झाला होता? डेल्टा यू इज इक्वल्स टू डब्ल्यू किंवा मायनस डेल्टा यू इज इक्वल्स टू मायनस डब्ल्यू. आणि करोलरी काय आहे? तर मेकॅनिकल एनर्जी दॅट इज वर्क अँड हीट एनर्जी कॅन बी क्वांटिटेटिव्हली कन्व्हर्टेड इंटू ईच अदर. अशा तऱ्हेने आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सच्या अतिशय महत्वाच्या कन्सेप्ट या ठिकाणी आपण बघितलेल्या आहेत. हे जे FLTD वेगवेगळ्या प्रोसेस करता आपण दिले हे लिहून बघा, म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये ते पक्क बसेल. थँक्यू.